राम राम. बाजारातून स्वस्त भाज्या आणून मी गौरी गणपतीसाठी अशा प्रकारे स्टोअर करते. तर कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, पालेभाजी, आलं न धुता मी स्टोअर करते. मिरच्या, लिंबू धुवून पुसून कोरडी करून स्टोअर करते. भाज्या स्टोअर करण्यासाठी घासलेले कोरडे बॉक्स व टिश्यू पेपर लागतील. मिरच्या देठासकट किंवा देठ काढून कशाही स्टोअर केल्या तरी चालतील. मी देठ काढलेले आहे. बॉक्समध्ये पेपर घालून मिरच्या ठेवून पुन्हा पेपरने कव्हर करून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेव. आलं बाजारातून कडक आणावे, ते जास्त टिकतं. बॉक्समध्ये पेपर, आलं ठेवून पेपरने कव्हर करून फ्रीजमध्ये ठेव. कढीपत्त्याचे पानं काढून घेऊ. काचेच्या बॉटल मध्ये टाकून झाकणाला पेपर लावून बरणी फ्रीजमध्ये ठेव. पुदिन्याचे पानं काढून बॉक्समध्ये पेपर, पुदिन्याची पानं व कागद ठेवून बंद करून फ्रीजमध्ये ठेव. लिंबूला खोबऱ्याचा तेलाचा हात लावून पेपरमध्ये गुंडाळून बॉक्समध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेव. अशाच प्रकारे पालक पण आपण ठेवू व पेपर ठेवून बंद करून घेऊ. फ्रीजमध्ये कोथिंबीरचे डेट काढून खराब ओली पानं काढून घ्यावी व बॉक्सच्या बेसमध्ये 2 पेपर ठेवून कोथिंबीर ठेवून पेपरने कव्हर करून फ्रीजमध्ये दर 8 दिवसांनी ओला पेपर चेंज करणे व बॉक्स पुसून कोरडा करणे. आहे ना छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स.